दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. निफाड तालुक्यातील उगाव येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेप्रकरणी संबंधित आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र तसेच उगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने निफाड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर गावातील विविध समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या असून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण गाव शोकाकुल झाले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांच्या दुःखात ग्रामस्थ सहभागी असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करावी व त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. आमच्या समाजाचा एक तरुण तरफदार जो युवक होता त्याचं वय 30 होतं आणि तो एकदम म्हणजे मनमुळावू स्वभावाचा होता. गेल्या 18 तारखेला रात्री तो घरातनं गेला तर तो गेलाच, तो परतच नाही आला. याची काही अशी कोणाची दुश्मनी वगैरे होती काय? नाही, आम्ही सगळी गावामध्ये सगळं चौकशी केली त्याच्या संदर्भात. तो एकदम मनमिळावू होता. सगळ्या प्रकारचे जातीपातीचे लोक सगळ्यांची त्याच्या माहिती होती. त्याचं लग्न झालंय का? लग्न झालेलं आहे त्याचं. त्याला एक 3 वर्षाचा लहान मुलगा पण आहे. आता पूर्ण देशात असं हे वातावरण आहे का बाबा महिला सुरक्षित नाही. पण आता ही अशी घटना घडलेली आहे का याच्यावरून असं आमच्या लक्षात आलं आहे का इथे आता पुरुषही सुरक्षित नाही या देशात. तर या न्यायव्यवस्थेला, प्रशासनाला व जे गोरेसाहेब इथले पी आहे त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली आहे का याचे जे मारेकरी आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांनी अटक करावं व शादाब याला व त्याच्या आईवडिलांना व त्याच्या बायकोला व त्याच्या मुलाला त्यांनी योग्य ते न्याय द्यावं हीच आम्ही त्यांना विनंती केली. 18 फेब्रुवारी रोजी एक अल्पसंख्याक समाजातील मुलगा शादाब तांबोली नावाचा मुलगा अचानक घरातनं लापता झाला. त्याची निफाड पोलीस स्टेशनला तक्रार देऊन सुद्धा 4 दिवसात त्याचा काही तपास लागला नाही आणि 22 फेब्रुवारी रोजी अचानक दुपारी कळतं का त्याची डेड बॉडी परसूलच्या एका छोट्याशा नाल्यात सापडली. त्या बॉडीवर जिमचे डंबेल्स, नॉयलॉनचा मांजा आणि शेडनेटचं कागद त्याने रॅप करून त्या बॉडीला त्या पाण्यात टाकलेलं होतं. सदर शादाब तांबोळीला इतकी निर्घृण हत्या झाली, त्याची 24 तासात काही दखल घेण्यात आलेली नाहीये निफाड पोलीस स्टेशन तर्फे. आमचं सदर निफाड तालुका मुस्लिम समाज जिल्ह्यातनं आलेले आमचे तन्वीरभाई तांबोळी, मिरानभाई पठाण, सोनूभाई शेख, स्वतः आम्ही इथं सर्व जमून मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज जमा झाला आणि आम्हाला न्याय मिळावा. तसेच गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड.